आपण ऑलरेडी फिजिक्सचा दुसरा चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा इंट्रोडक्टरी लेक्चर घेतल्या. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. इंट्रोडक्शन मध्ये आपण 11 चॅप्टरचा जो इलॅस्टिसिटी चॅप्टर आहे 11th स्टँडर्डचा, त्या चॅप्टर मधले काही डेफिनेशन्स आणि फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलो, ते अति महत्त्वाचे आहेत, या चॅप्टर मध्ये तुम्हाला युटिलाइज होतील. आता आपल्याला शिकायचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. फर्स्ट ऑफ ऑल फ्लुइड्स म्हणजे काय हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर काय आहेत? देर आर 3 स्टेट्स ऑफ मॅटर: सॉलिड, लिक्विड, सॉलिड, लिक्विड, गॅसेस, आणि अजून एक सब स्टेट जर म्हणला तर प्लाझ्मा ही म्हणू शकता आपण. हे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. त्याच्यामध्ये जर विचार केला तर सॉलिड्स काय आहेत? यांना एक स्पेसिफिक साइज अँड शेप राहते. वेरेज लिक्विड्सला कोणता साइज अँड शेप नसतो. ज्याच्यामध्ये आपण टाकता त्याचं ते शेप ग्रहण करतात. गॅसेसचं सेम आहे, प्लाझ्माचंही सेम आहे. प्लाझ्मा काय असते ऍक्च्युअली? ते आयोनिक गॅसेस राहतात, गॅसेस ऑफ आयोन, फ्री इलेक्ट्रॉन अँड न्यूट्रल ॲटम. हे प्लाझ्मा आहे, न्यूट्रल ॲटम, आयॉन ते गॅस आणि फ्री इलेक्ट्रॉन. आता हे जे 3 आहेत, या तिन्हींना कोणता एक स्पेसिफिक शेप नाही. एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर इझिली यांचं डिफॉर्मेशन होते, बट सॉलिड्सचं डिफॉर्मेशन इझिली होत नाही आणि जनरली होतच नाही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर. बट लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्माचं डिफॉर्मेशन होते अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्स. या तिघांना एकत्रितपणे आपण फ्लुइड्स असं म्हणू शकता. म्हणजे फ्लुइड एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतर कोणताही शेप घेऊ शकतात, त्याला अपोज करत नाहीत. तर फ्लुइड कोण कोण आहेत? लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. तुम्हाला तर मी शियर स्ट्रेस बाबतीत लिहूनच दिलो. शियर स्ट्रेस मध्ये काय राहते? टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. टँजेन्शियल फोर्स अपॉन एरिया. तर सॉलिड जे आहेत हे जे टँजेन्शियल फोर्स आहे याला अपोज करू शकतात, इझिली शेप बदलत नाही. बट लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा या टँजेन्शियल फोर्सला काहीच अपोज करत नाहीत, म्हणून यांचं शेप इझिली बदलते. म्हणून टँजेन्शियल फोर्सला अपोज न केल्यामुळं यांचं शियर स्ट्रेस 0 राहते. शियर स्ट्रेस काय राहते? 0 राहते. आणि शियर मॉड्युलस हे सुद्धा 0 राहते. याला मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा आपण म्हणू शकता. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. शियर मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फ्लुइड्सचा 0 राहते. आता आपण फ्लुइड्स बाबतीत डिटेलमध्ये शिकायला. त्यानंतर जे फ्लुइड मोशन मध्ये राहतात त्यांना स्टडी करणं थोडं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून आयडियल फ्लुइड्सला आपण कन्सिडर करून काही कन्सेप्ट लिहून घेऊ. त्याच्या अकॉर्डिंगली फ्लुइड्सला आपण चांगल्या पद्धतीनं स्टडी करू शकता. जनरली आयडियल फ्लुइड्सचे काही प्रॉपर्टीज आहेत ते लिहून घेतो. प्रॉपर्टीज ऑफ
आयडियल फ्लुइड. सर्वात महत्वाचं, आता एवढं सांगितल्यानंतर फ्लुइड काय आहे ते समजलं असेल. लिक्विड्स काय करतात, एक्सटर्नल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये फ्लो करतात. गॅसेस काय करतात, एक्सटर्नल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये फ्लो करतात. याचा अर्थ फ्लुइड काय राहते, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज कॉल्ड ॲज फ्लुइड. फ्लुइड म्हणजे काय, असा कोणताही सबस्टन्स जे फ्लो करू शकते, जे वाहू शकते, त्याला काय म्हणायचं, फ्लुइड. फ्लुइडचं डेफिनेशन इथं लिहितो. any substance that can flow, any substance that can flow is called as fluid. त्यानंतर दुसरा पॉइंट जर तुम्हाला अजून काही लक्षात ठेवायचे असतील, फ्लुइड्स एक्सटर्नल फोर्सच्या डायरेक्शन मध्ये डिफॉर्म करतात, काहीच अपोजिशन दाखवत नाहीत. त्यानंतर फ्लुइडचा शियर स्ट्रेस 0 राहते, शियर मॉड्युलस 0 राहते. फ्लुइडचे काही एक्झाम्पल जर म्हणलात, एअर, टूथपेस्ट, क्ले, जे आपण मातीमध्ये पाणी मिसळल्यानंतर क्ले जे तयार होते ते सुद्धा एक फ्लुइडच आहे. आता आपण फ्लुइडचे काही आयडियल फ्लुइडचे प्रॉपर्टीज घेऊ. its flow is irrotational. Its flow is irrotational. It is non-viscous. It is incompressible. Its flow is steady. Its flow is steady. हे आयडियल फ्लुइडचे काही प्रॉपर्टीज आहेत. इट्स फ्लो इज इररोटेशनल, म्हणजे फ्लुइड काय करते, असं रोटेट करत फ्लो करत नाही, स्टेडी, ते स्मूथली फ्लो करते. असं रोटेट करत फ्लो करत नाही, त्याच्या फ्लो मध्ये टर्बुलन्सेस येत नाहीत, रुकावटी काही येत नाहीत. त्यानंतर इट इज नॉन विस्कस, म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस फ्लुइड मध्ये नसल्यामुळं त्याला नॉन विस्कस म्हणू शकता. आणि विस्कोसिटी डिटेल मध्ये समोर जाऊन या चॅप्टर मध्ये आपण शिकणारच आहोत. इट इज इनकॉम्प्रेसिबल, जसं सॉलिड्सला आपण कॉम्प्रेस करू शकता, फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. कॉम्प्रेस करून लहान करू शकत नाही, लहान करू शकत नाही. कोण्या फ्लुइडला, आयडियल फ्लुइडला. रिअल फ्लुइड्सला करू शकता, लक्षात असू द्या. आयडियल फ्लुइड्सला कॉम्प्रेस करू शकत नाही. याचा अर्थ काय आहे, आयडियल फ्लुइडची डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट, आयडियल फ्लुइड. इट्स फ्लो इज स्टेडी, म्हणजे फ्लुइड मधल्या प्रत्येक मॉलिक्यूलची वेलॉसिटी फ्लो करते वेळेस कॉन्स्टंट राहते, सगळ्यांची सेम. तर त्याचा फ्लो काय येते, स्टेडी येते. हे आयडियल फ्लुइडचे काही प्रॉपर्टीज आहेत. आता ऑलरेडी सांगितलं मी, फ्लुइड्सवर तर शियर स्ट्रेस आणि शियर मॉड्युलस 0 राहते. याचा अर्थ टँजेन्शियल फोर्स फ्लुइडवर अप्लाय होईना. जर फोर्स कोणता जर अप्लाय होत असेल फ्लुइडवर तर ते नॉर्मल फोर्स राहते. कोणता, नॉर्मल. सपोज एक फ्लुइड आहे या शेपचा कंटेनरवर, या फ्लुइडवर नॉर्मली मी फोर्सेस अप्लाय करू शकतो. तर ते असे, एक तर या फॉर्मॅटचे किंवा या फॉर्मॅटचे फोर्सेस या फ्लुइडवर अप्लाय होऊ शकतात, नॉर्मल फोर्सेस. टँजेन्शियल फोर्स तर अप्लाय होऊ शकणार.
कारण फ्लुइडचा काही स्पेसिफिक साईज अँड शेप नाही आणि ते मेंटेन करण्यासाठी ते काही प्रयत्नही करत नसतात, जसं सॉलिड प्रयत्न करतात. सॉलिडमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्सेस जनरेट होतात टँजेन्शियल फोर्सला अपोज करून त्यांचा शेप मेंटेन करण्यासाठी. बट फ्लुइड तसा काही अपोजिशन दर्शवणार, जे एक्सटर्नल फोर्स आहे त्याच्या डायरेक्शनमध्ये यांचा शेप बदलत राहते किंवा कोण्या कंटेनरमध्ये टाकल्यानंतर त्याचा शेप गृहीत करतात, त्याचा शेप ग्रहण करतात. आता फ्लुइड्सवर जर फोर्स कोणता अप्लाय आपण करू शकलात तर नॉर्मल फोर्सेस दोन प्रकारचे, हे कॉम्प्रेसिव्ह झाले, हे झालं कॉम्प्रेसिव्ह, त्यांचं इलॉंगेशन होते अशा प्रकारे. तर त्यातल्या त्यात फ्लुइड्सवर कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय होऊ शकते, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. बट आयडियल फ्लुइड कॉम्प्रेसिव्ह होत नाही. हे रिअल फ्लुइडच्या बाबतीत मी आता माहिती द्यायला. रिअल फ्लुइड प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड तर लिहिणं झाल्यानंतर आता रिअल फ्लुइड्सवर सांगायलो. टँजेन्शियल फोर्स अप्लाय होऊ शकणार कारण त्यांचं शिअर स्ट्रेस, शिअर मॉड्युलस 0 आहे. कॉम्प्रेसिव्ह फोर्स जे की नॉर्मल फोर्सचा टाईप आहे ते अप्लाय होऊ शकते. चला लिहून घ्या.